आईच्या विचारांचा, भावना, आहार आणि वातावरणाचा सकारात्मक परिणाम घडवण्यासाठी केले जाणारे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रयत्न म्हणजे गर्भसंस्कार. भारतीय परंपरेनुसार बाळाचा विकास गर्भात असतानाच सुरू होतो. त्यामुळे या काळात आईनं विशेष काळजी घेणं महत्त्वाचं मानले जाते. गर्भसंस्काराचं महत्त्व: बाळाची बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत, शांत, सकारात्मक आणि आनंदी स्वभाव तयार होतो. आई आणि बाळामध्ये भावनिक बंध मजबूत होतो. बाळाचा संपूर्ण शारीरिक आणि मानसिक विकास चांगला होतो. गर्भसंस्कार कसे करावे? सकारात्मक विचार ठेवा. नेहमी आनंदी आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. सात्विक आणि पौष्टिक आहार, ताजे फळे, भाज्या, दूध, सुकामेवा यांचा आहारात समावेश करा. जंक फूड टाळा. ध्यान आणि योग, दररोज हलका योग आणि प्राणायाम करा. ध्यान केल्यानं मन शांत राहते. संगीत आणि मंत्र, सौम्य संगीत ऐका. विशेषतः भक्तिगीते, रामायण, भगवद्गीता यांसारखे धार्मिक ग्रंथ वाचा. चांगले वाचन, प्रेरणादायक कथा आणि सकारात्मक पुस्तक वाचा. बाळाला चांगले संस्कार मिळतात. बाळाशी संवाद साधा. बाळाशी बोलणं, गाणी म्हणणं. आईचा आवाज बाळ ओळखू लागतो. गर्भसंस्कारातील काही पारंपरिक उदाहरणं: अभिमन्यू, गर्भात असताना युद्धकला ऐकली होती. प्रल्हाद, आईच्या माध्यमातून भक्तीचे संस्कार मिळाले. काय टाळावे? ताण, चिंता आणि राग, जास्त आवाज, नकारात्मक वातावरण, अपूर्ण झोप. गर्भसंस्कार ही केवळ परंपरा नाही, तर एक वैज्ञानिक आणि मानसिकदृष्ट्या उपयुक्त पद्धत आहे. आईनं शांत, आनंदी आणि सकारात्मक राहून बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा काळ योग्य प्रकारे वापरणं खूप महत्त्वाचं आहे. गर्भवती स्त्रियांसाठी शांत, सकारात्मक आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण करणारी काही स्तोत्र आणि मंत्र खाली दिले आहेत. हे नियमित म्हणल्यानं मन शांत राहते आणि बाळावरही सकारात्मक परिणाम होतो. श्री गणेश स्तोत्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. कोणतंही कार्य सुरू करण्यापूर्वी म्हणावे गायत्री मंत्र. बुद्धी आणि शांततेसाठी ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. दररोज सकाळी 11 किंवा 21 वेळा म्हणणं लाभदायक. रामरक्षा स्तोत्र, संरक्षणासाठी. रामरक्षा स्तोत्र हे संपूर्ण स्तोत्र ऐकणं किंवा वाचणं खूप शुभ मानले जाते. महामृत्युंजय मंत्र, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वा रुक्मीव बंधनान मृत्योर्मुक्षीय मामृतात. आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी श्रीकृष्ण मंत्र. शांतता आणि आनंदासाठी. ओम नमो भगवते वासुदेवाय. मन शांत ठेवण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी स्तोत्र म्हणताना मन शांत आणि एकाग्र ठेवा. सकाळी किंवा संध्याकाळी म्हणणं अधिक परिणामकारक. हलक्या आवाजात किंवा मनात जप करू शकता. शक्य असल्यास सौम्य संगीतासोबत ऐका. गर्भसंस्कारातील स्तोत्र केवळ धार्मिक नसून ती मनाला शांतता देणारी आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी साधना आहेत. नियमित जप केल्यानं आई आणि बाळ दोघांनाही मानसिक शांती आणि आनंद मिळतो.